मुख्यमंत्र्यांना विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी इथे लागले आहेत। तसंच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री विराजमान होतील असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। बारामती शहरात बारामती भिगवण रस्त्यावर अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। हे बॅनर सध्या चर्चेचा विषय आहेत। निकालापूर्वी दादांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री पदाची बॅनरबाजी केली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार बोलतात। ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। पुढच्या काही सेकंदात त्यांचा आवाजही आपल्यापर्यंत पोहोचेल। काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केलेली आहे। आपल्या आमदारांना आणण्याची त्यांनी व्यवस्था केली। मुंबईत एकत्र आपण नागपूर विमानतळाच्या बाहेरची ही दृश्य पाहतो आहोत। मुंबईला रवाना होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलतात। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। रायगडच्या रोहा शहरामध्ये आदिती तटकरे यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। निकालापूर्वीच आदिती तटकरे यांना कार्यकर्त्यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते। दरम्यान निकालाच्या आधीच दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात विजयाचे बॅनर लावलेत, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। निकालापूर्वी भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विजयोत्सव साजरा केला। गोगावले यांच्या अभिनंदनाचे बॅनर महाड विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच झळकलेत। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात असलेल्या भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाच्या आधी विजयाचे बॅनर झळकवलेच। तिकडे पुण्यात सुद्धा असेच बॅनर लागलेत। निकालाच्या आधी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विजयाची पोस्टर झळकलेत। पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघात पाटील यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी अशा प्रकारचे विजयाचे बॅनर आणि अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत। धाराशिव शहरामध्ये निकालाचे मोजणी सुरू होण्याआधीच म्हणजे निकाल जाहीर होण्याआधीच ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। भावी पालकमंत्री आणि आमदार असा या बॅनरवर उल्लेख आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना भेटीचं आमंत्रण देण्यात आलंय। मी कुणालाही वर्ज्य नाही, ते फक्त निवडणुकीच्या पुरते माझ्या विरोधात बोलतात अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली। तर आम्हाला तो मानसन्मान द्यावा लागेल असंही ठाकूर यांनी म्हटलंय। 24 तासात बिनशर्त माफी मागा, नाहीतर 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार अशी नोटीस भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बजावले। विरार प्रकरणावरून नाहक बदनामी केल्याचा आरोप तावडे यांनी या नोटीसीच्या माध्यमातून केला आहे। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सहकुटुंब साई दरबारात जाऊन दर्शन घेतलं आणि साईबाबांची आरती केली। दरम्यान महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव, जनतेची सामाजिक जाणीव प्रखर होऊ दे अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी केली। हरियाणामध्ये हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात उद्याला ओबीसींचा पॅटर्न दुपटीनं चालेल असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे। तर राजेश टोपे यांना पाडून आमची ओबीसींची ताकद दाखवणारच असा इशारा सुद्धा हाके यांनी दिला आहे। निकालाच्या आधी महाविकास आघाडीनं पोलिसांच्याकडे सुरक्षा मागितली आहे। बुलढाण्यातली ही बातमी आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारासह काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या सगळ्यांनी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट भरघोस मतांनी निवडून यावेत यासाठी समर्थक कार्यकर्ते सरसावलेत। महादेव मंदिरात शिरसाट यांच्या समर्थकांनी दुग्धाभिषेक केला। किशोर पाटील तिसऱ्यांदा आमदार व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांनी सपत्नीक आई तुळजाभवानीची ओटी भरली। जळगावच्या नांद्रा इथे आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन पूजा करण्यात आली। आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे निकालानंतर राज्यातली परिस्थिती हाताळण्यासाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रातली परिस्थिती आणि जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। थेट अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल
या दोघांना तातडीनं महाराष्ट्रासाठी रवाना होण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यासोबतच जी परमेश्वरा हे सुद्धा दक्षिणेतले काँग्रेसचे नेते हे निरीक्षक म्हणून भूमिका बजावतील। पुन्हा एकदा बातमी 36 जिल्ह्यांची। बुलढाणा जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या एका मुख्याध्यापकाला चांगलंच महागात पडलंय, कारण मतदान साहित्य वाटपाच्या वेळेला अनुपस्थित राहिल्यानं नांद्राकोळी इथे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात बुलढाणा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवडणुकीच्या निकालाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गाठी भेटी सुरू झाली आहेत। मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रसाद लाड यांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। यासाठी सर्व उमेदवारांना उद्या मुंबईत आणणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। महायुतीत गडबड सुरू असून ते काहीही पाप करू शकतात असाही आरोप पटोले यांनी केलाय। नाना पटोले यांनी जावई शोध लावलाय। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, आक्रमक आहेत, ते रडत नाहीत, लढतात असाही पलटवार शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय। तर काँग्रेसमध्येच एकमत नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला। आमच्या 160 जागा निवडून येतील, त्यामुळे अपक्ष आमच्याकडेच येतील असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। तर महायुतीकडे पैशांचे पेटारे आहेत, त्यामुळे त्यांना अपक्षांना संपर्क साधायला काहीच अडचण नाही असंही आव्हाड म्हणाले। संजय शेखचिल्ली राऊत यांचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होईल यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। अलिबागमध्ये निकालाच्या पूर्वीच महेंद्र दळवी यांचं अभिनंदन करणारे बॅनर्स विविध ठिकाणी लागले आहेत। शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी हे बॅनर लावले आहेत, त्यावर सौ सोनार की एक लोहार की असा मजकूर छापण्यात आला आहे। नागपुरात 6 विधानसभेच्या जागांपैकी विधानसभेच्या 4 जागा आम्ही जिंकल्या जमाय, तर इतर 2 जागांवर टक्कर आहे, पण त्याही आम्ही जिंकू असा विश्वास काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। राज्यात आमचंच सरकार असेल असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे। तर महायुती किंवा महाविकास आघाडी आम्हाला पाठिंबा देतील असा विश्वासही कडू यांना आहे। मतदानाची वाढलेली टक्केवारी ही भाजप आणि संघाचं सांघिक यश असू शकतं असं सांगायला मात्र बच्चू कडू विसरले नाही। महायुतीला कमी जागा आल्या तर अपक्षांच्या मदतीनं आमचंच सरकार बनेल असा दावा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे। दरम्यान राज्यात महायुतीच्या 175 जागा येतील असा दावाही त्यांनी केला। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं। मात्र सरकार बनवण्यासाठी महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत असं सांगायलाही ते विसरले नाही। भाजपच्या मंगेश चव्हाण यांचे 40 गावसह विविध ठिकाणी अनेक बॅनर झळकलेत। कार्यकर्त्यांनी निकालाच्या आधीच मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत। विकासाचा दुसरा अध्याय लिहिण्यासाठी आपण सज्ज असल्याचं या बॅनरवरचा उल्लेख आहे। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल आणि आम्ही येत्या 26 तारखेला सरकार स्थापन करू असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे। तर एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही असंही त्यांनी नमूद केलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत शरद पवार गटातील जयंत पाटील उपस्थित होते। ठाकरे गटाकडून संजय राऊत हजर होते, मात्र काँग्रेसकडून नाना पटोले गैरहजर होते। जागा वाटपावरील वादानंतर पटोलेंच्या ऐवजी बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील या बैठकीत असतात, त्यामुळे मतदान पार पडताच सतेज पाटील इन आणि नाना पटोले आउट अशी चर्चा सुरू झाली। माहीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। सचिन शिंदे यांनी भाजपला रामराम ठोकत ठाकरे गटात प्रवेश केलाय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला। पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी होते। शासकीय तंत्रनिकेतनाच्या शैक्षणिक संकुलात मतमोजणी होणार असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे तैनात आहे। उद्याच्या मतमोजणीसाठी चिपळूण प्रशासन सज्ज झालंय। 15 अधिकाऱ्यांसह 210 पोलीस कर्मचारी सुद्धा इथे कर्तव्यावर असतील। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबलवर होणार आहे आणि एकूण 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होईल।
चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्ह्यात 71.33% मतदान झालं असून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। भिवंडी पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी वराहदेवी मंगल भवनाच्या परिसरात पार पडेल। एकूण 22 फेऱ्यांमध्ये भिवंडीतली ही मतमोजणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे। मतमोजणीच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। संवेदनशील भागात सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा करडी नजर असेल। लातूर जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली। 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 6 ठिकाणी ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत। बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल। त्यासाठी प्रशासन सज्ज आहे। 14 टेबलवर ईव्हीएम तर 2 ते 3 टेबलवर पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे। उद्याच्या मतमोजणीसाठी रत्नागिरी प्रशासन सज्ज झालंय। 5 टेबलवर टपाल तर 14 टेबलवर 26 फेऱ्यांमध्ये ईव्हीएम मशीनची मतमोजणी होईल। यासाठी 150 प्रशासकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। वाशिममध्ये रिसोड, वाशिम आणि कारंजा या 3ही विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडली। या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन इथे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले। उद्याला सकाळी त्या मतमोजणी केंद्रात नेण्यात येतील। मतमोजणी प्रक्रियेतील बीडमधील जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। दुपारी 2 नंतर चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी दिली। कोपरगावमध्ये एसटी बसमधल्या सीट खालती 500 रुपयांच्या नोटांची 2 बंडलं सापडली। याची एकूण किंमत ही 86,000 रुपये इतकी आहे। 2 दिवसांपूर्वीच ही बस स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती। त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे।